हा चॅप्टर पाहत आहोत। त्यामध्ये एक्सरसाइज 4.2 पहिले 4 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत। ओके, आणि या लेक्चर मध्ये उरलेले 5 नंबर क्वेश्चन, 6 नंबर क्वेश्चन आणि 7 नंबर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत। आज आपण लेक्चर सुरू करण्यापूर्वी थोडस आता जो परवा दिवशी एचएससी बोर्डाचा जो काही रिझल्ट लागला 16 तारखेला त्याविषयी थोडंसं डिस्कशन करणार आहोत। सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना चांगलं यश संपादन झालं आहे त्या सगळ्यांचं मी आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन। आपल्या सायन्स फोरम मध्ये देखील उत्कृष्ट मार्क मिळवलेले भरपूर विद्यार्थी आहेत। खूप विद्यार्थ्यांनी खूप चांगले मार्क मिळवले, त्यांचं पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन। आता मी तुम्हाला काही विद्यार्थ्यांची नावं सांगतो, त्या विद्यार्थ्यांनी आपल्या सायन्स फोरम मध्ये खूप चांगले मार्क मिळवलेले आहेत। तर बघा, 1 नंबरला राधाकृष्ण महाडिक हा विद्यार्थी आहे। याने 90.15 म्हणजे 90.15% एचएससी बोर्डाला मिळवलेले आहे। 2 नंबरला आपल्याकडे आहे श्रेया लगड। श्रेया लगडने 88.46% मिळवलेले आहे। 3 नंबर आपल्याकडे आहे शिवानी लोखंडे, तिने 86.46% मिळवलेली आहे। आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, 80च्या वरती मार्क मिळवलेले खूप विद्यार्थी आहेत। ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला निवडकच फक्त थोडे, जास्त तुमचा वेळ वाया न घालवता थोडेशा विद्यार्थ्यांची नावं विषयानुसार सांगतो, ते तुम्ही ऐका आणि त्यांचं अभिनंदन करा। 1 नंबरला बोलायचं तर फिजिक्स या विषयामध्ये 94 मार्क्सचा आपल्या सायन्स फोरममध्ये फर्स्ट आलेला आहे। 94 मिळालेले विद्यार्थिनीचं नाव आहे श्रेया लगड। तसेच केमिस्ट्री या विषयामध्ये 95चा पहिला नंबर आलेला आहे। 95 मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे महाडिक राधाकृष्ण। त्यानंतर मॅथमॅटिक्स मध्ये 99 मार्कांचा पहिला रँक आलेला आहे। 99 मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे श्रेया लगड। मी तुम्हाला काही मॅथचे मार्क वाचून दाखवतो। असे खूप मार्क मिळवलेले विद्यार्थी आहेत, 80च्या वरती तर खूप जणांना मार्क आहेत। बघा, अगोदर विषयानुसार आपण चर्चा करूया। मॅथमॅटिक्सला 1 नंबर आहे श्रेया लगड, 99 मार्क्स। 2 नंबरला आहे ओमकार दरेकर, 98 मार्क्स। 3 नंबरला राधाकृष्ण महाडिक, 97 मार्क्स। तसंच 97 मिळवलेले आणखी काही विद्यार्थी आहेत। कारंडे अमर, 97 मार्क्स। दीपक तोंडे, 97 मार्क्स। ढवळे प्रतिभा, 97 मार्क्स। पुढे आकांक्षा साळुंखे, तिला 96 मार्क मिळालेले आहेत। शिवानी लोखंडे, तिला 95 मार्क मिळालेले आहेत। तसेच 94 मार्क मिळवलेले देखील बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे आहेत। प्राजक्ता यादव, 94। राजश्री गव्हाणे, 94। ऋतुजा कनसे, 93। ऐश्वर्या साबळे, 93। सोनाली पाटील, 93। वैभव महाडिक, 92। साक्षी शिर्के, 91। अनिल गाढवे, 91। गवळी सुजाता, 90। दीपाली वाबळे, 90 मार्क्स आणि ऋतुजा शिंदे, 90 मार्क्स। असे 20 पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्याकडे 90 पेक्षा जास्त मार्क मिळवून त्यांनी खूप चांगलं यश संपादन केलेलं आहे। तसंच 80 पेक्षा जवळपास आम्ही रिझल्ट बघितले, काही बघायचे राहिले पण देखील आहे। 80 पेक्षा जास्त मार्क मिळवणारे जवळपास 153 पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या सायन्स फोरम मध्ये आहेत। या सर्व विद्यार्थ्यांचं मी आणि आपलं सायन्स फोरम फॅमिली मनापासून
खरंच मनापासूनच म्हणतो आहे मी अभिनंदन करतो. कारण एवढं एक संपादन करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. ज्यावेळी आपण एक्झामला बसतो त्यावेळी लक्षात येतं की आपण वर्षभर काय केलेलं आहे वगैरे. या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे आणि प्रामाणिक कष्ट घेतले म्हणून यांना खूप चांगले संपादन झालेलं आहे. आता वेळ वाया न घालवता आपण आपल्या टॉपिक कडे वळूया. ओके, तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये म्हटलं होतं की ज्या विद्यार्थ्यांची कमेंट करेक्ट असेल त्या विद्यार्थ्यांची नावं मी पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो जेवढ्या लोकांनी कमेंट केल्या, जेवढ्या लोकांनी असाइनमेंट क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे त्या जवळपास सर्व लोकांचं उत्तर करेक्ट आलेलं आहे. त्यांचं देखील अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी कमेंट केल्या आणि असाइनमेंट क्वेश्चनचा आन्सर करेक्ट आहे त्या लोकांचं नाव मी या ठिकाणी घेतो. 1 नंबरला तृप्ती साखणे, हिने असाइनमेंट क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. असाइनमेंट क्वेश्चनचा आन्सर 45 डिग्री आहे, हे करेक्ट आहे. ठीक आहे. 2 नंबरला आहे प्रतीक्षा शिंदे. 3 नंबर अर्जुन काकडे, गणेश कांडजे, नंतर पवन गव्हाणे, साक्षी परकाळे, अभिषेक शिर्के, निशा कदम, संजय गुंड, मंगेश लकडे, सौरभ तनपुरे, ओंकार दरेकर, शुभम दलवी, सोहम पाटील, निखिल कोठारी, संकेत गोरे, सिद्धी खेतमाळीस, आकाश खामकर या लोकांची उत्तरं करेक्ट आलेली आहेत. खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहेत. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक. या लेक्चरमध्ये आपण पुढचे जे काही क्वेश्चन्स राहिलेले आहेत ती क्वेश्चन्स सॉल्व्ह करूया. ठीक आहे. बघा मग क्वेश्चन नंबर 5 व्यवस्थित रीड करायचा आहे आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न देखील करायचा आहे. अगोदर समजून घ्या क्वेश्चन नेमका काय विचारलाय आणि नंतर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. Find the combined equation of lines passing through the origin, each of which making an angle 30 degree with the line 3x plus 2y minus 11 is equal to 0. ओके, म्हणजे या लाईन सोबत 30 डिग्री अँगल बनवणाऱ्या लाईन्स आपल्याकडे आहेत. आणि असं असेल तर त्या लाईनचं कंबाईन इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आलं तुमच्या लक्षात? समजा एक कोणती पण लाईन एल आहे किंवा त्यालाच आपण 3x plus 2y minus 11 is equal to 0 म्हणूया. या लाईन सोबत 30 डिग्री अँगल बनवणाऱ्या दोन लाईन्स आपल्याकडे आहेत. म्हणजे 30 डिग्री अँगल बनवते आहे काय, एक लाईन असेल 30 डिग्री अँगल बनवणारी. ठीक आहे. किंवा अशा प्रकारे दुसरी लाईन असेल 30 डिग्री अँगल बनवणारी. असं जर असेल तर L1 आणि L2 या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. फक्त इथे एकच गोष्ट लक्षात घ्यावायची आहे तुम्ही की L1 आणि L2 या दोन्ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे एक कोणतीही लाईन आपल्याला दिली 3x plus 2y minus 11 is equal to 0 आणि त्या लाईन सोबत 30 डिग्री अँगल बनवणाऱ्या लाईनचं आपल्याला कंबाईन इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, फक्त 30 डिग्री अशा प्रकारे असेल क्लॉकवाईज डायरेक्शनने किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल. आपल्याला आताच तो माहिती नाही. मग आता आपण काय करणार तर एकदम सिंपल आहे बघा. जर ही लाईन 3x plus 2y minus 11 is equal to 0 असेल आणि तिने 30 डिग्री अँगल बनवलेला असेल L1 लाईन सोबत, तर आपल्याला माहिती दोन लाईन मधला अँगल काढण्याचा फॉर्म्युला आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार किमती काढणार. ओके, येते का लक्षात सर्वांच्या? आणि मग बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल होईल. ओके, आता
आपण विचारात घेताना फक्त दोनच लाईनचा विचार करू. कोणत्या दोन लाईनचा विचार करूया? 3x + 2y - 11 = 0 आणि एक दुसरी लाईन जिने 30 डिग्री अँगल बनवलेला आहे. ठीक आहे. मग बघा मी इथं लिहिताना काय करतो, तर ज्या लाईनने 30 डिग्री अँगल बनवलेला आहे विथ दिस लाईन त्या लाईनचा स्लोप m मानतो. ओके. म्हणजे लिहिताना काय लिहिणार आपण, लेट m बी द स्लोप ऑफ लाईन which making an angle 30 degree with the line 3x + 2y - 11 = 0. म्हणजे काय केलं बघा, या लाईन सोबत 30 डिग्री अँगल बनवणाऱ्या लाईनचा स्लोप हा m मानला. ठीक आहे. मग आता आपल्याकडे दोन लाईन्स झाल्या. कोणत्या दोन लाईन झाल्या? एक झाली 3x + 2y - 11 = 0 आणि दुसरी लाईन जी आहे ती दुसरी लाईन झाली l, ज्याचा स्लोप काय मानलाय आपण, m मानलाय. या लाईनचा स्लोप m झाला आणि या लाईनचा स्लोप आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. आणि मग अँगल बिटवीन दीज टू लाईन आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. ओके. मग बघा कसं लिहिता येईल. इथपर्यंत सगळ्यांच लक्षात आलं का? मग आता पुढे बघा, स्लोप ऑफ 3x + 2y - 11 = 0 is, बघा कसं लिहिता येईल. मी या ठिकाणी स्लोप लिहितो आहे 3x + 2y - 11 = 0. या लाईनचा स्लोप मायनस कोएफिशिएंट ऑफ x किती आहे 3 डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y किती आहे 2. ठीक आहे. मायनस a/b या लाईनचा काय असतो, स्लोप असतो. म्हणून आपण काय केलं, या लाईनचा स्लोप डायरेक्ट लिहिला -b/2. ओके. आता आपल्याकडे ज्या दोन लाईन आहेत त्यांचा स्लोप आपल्याला माहित झाले. हा पहिल्या लाईनचा m आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप किती झाला, किती आहे -3/2. समजा याला मी m डॅश किंवा मानताना आपण काय करूया, m1 आणि m2 मानूया. ठीक आहे. m1 = काय m आणि m2 = -3/2. कारण पहिल्या लाईनचा स्लोप आपण काय मानलाय, m मानलाय. म्हणून पहिल्याला m1 m मानला आणि दुसऱ्याला -3/2 मानला. मग आपल्याला माहिती अँगल बिटवीन टू लाईन्स इज अँगल बिटवीन टू लाईन्स. बघा ज्यावेळेस दोन लाईनचे स्लोप माहिती त्यावेळेसचा फॉर्म्युला काय येतो, tan θ = m1 - m2 divided by 1 plus m1 m2. ठीक आहे. लक्षात आहे सर्वांच्या. मग आपल्याला फक्त इथे किती टाकायचं, m1 ची किंमत किती आहे, m1 किती आहे बघा इथं, we have m1 = m and m2 = -3/2. ठीक आहे. आता फक्त किमती टाका आणि एकदम सोपं एक्झाम्पल आहे, सॉल्व्ह करून टाकूया. बघा मग tan दोन लाईन मधला अँगल 30 डिग्री. सो tan 30 = m1 च्या जागेवरती आपण घेणार m1 च्या जागेवरती काय घेणार m मायनस m2 च्या जागेवरती काय घेणार -3/2 डिवाइडेड बाय 1 प्लस m1 m2. m1 किती आहे m आणि m2 किती आहे -3/2. ठीक आहे. मग आता पुढे tan 30 ची किंमत, tan 30 किंमत इथे टाकायची, हे मायनस मायनस देखील प्लस लिहायचं आणि जे काही कॅल्क्युलेशन आहे ते आपण करूयात. ठीक आहे. मग tan 30 किती बघा 1/√3 = m, हे मायनस मायनस देखील प्लस 3/2 डिवाइडेड बाय 1 -3m डिवाइडेड बाय 2. इथपर्यंत लक्षात येते का सगळ्यांच्या? आता
दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया, दोन्ही बाजूचा काय करूया, स्क्वेअर करूया. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केल्यानंतर एकदम सोप्या प्रकारचं वगैरे आपल्याला मिळेल आणि त्यांना मॉड पण आपल्याला घालवता येईल. 1/√3 स्क्वेअर इन ऑन बोथ साइड, ते काय होईल 1/3 आणि पुढे m प्लस, बघा इथे m प्लस 3/2 डिवाइडेड बाय 1 मायनस 3m डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेटचा वर्ग होईल. ओके, पुढे बघा मग 2 ने एकदा मल्टिप्लाय करा. सो 1/3 इज इक्वल टू 2m प्लस 3 डिवाइडेड बाय 2. इकडे 2 ने मल्टिप्लाय केला 2 मायनस 3m डिवाइडेड बाय 2 होईल आणि ब्रॅकेटचा वर्ग. फक्त आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. या ठिकाणी 2 गेट कॅन्सल, 2 ला काय होतील, कॅन्सल होतील. मग बघा पुढं एकदम सिंपल मध्ये मिळत आहे तुम्हाला, एकदम सिंपल. येथे एक लक्षात सर्वांच्या, therefore 1/3 इज इक्वल टू 2m प्लस 3 ब्रॅकेटचा वर्ग 2 मायनस 3 ब्रॅकेटचा वर्ग. म्हणजेच हे असं लिहू शकतो आपण डिवाइडेड बाय 2 मायनस 3m ब्रॅकेट स्क्वेअर. हे डिवाइड टर्म आहे, इकडे नेऊन मल्टिप्लाय करा आणि हे इकडे डिवाइड टर्म इकडे नेऊन मल्टिप्लाय करा. ओके, मग पुढे 2 मायनस 3m ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू 2m प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं फॉर्म्युला वापरायचा आहे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर या ठिकाणी आणि या ठिकाणी मायनस. मग आपल्याला काय फॉर्म्युला असतो, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आणि इथे मायनस आलंय, त्या ठिकाणी मायनसचा फॉर्म्युला वापरायचा, फक्त इथे काय ना मायनस आहे. रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला आपण इथे वापरूया. बघा मग याचं एक्सपान्शन करूया. a मायनस b ब्रॅकेटच्या वर्ग आहे. सो इथे काय मिळेल बघा, a आणि हा b आहे. a स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर मायनस 2ab, a ची किंमत 2, b ची किंमत 3 आहे, प्लस b स्क्वेअर म्हणजे 3m स्क्वेअर इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर अगेन. मग a ची किंमत 2m अगेन, सो 2m स्क्वेअर प्लस 2ab, 2 a ची किंमत अगेन आहे 2m, b ची किंमत आहे 3 आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला मिळत आहे. पुढे बघा 2 चा वर्ग 4 मायनस 3 दुने 6, 6 दुने 12 12m प्लस 3m स्क्वेअर काय होणार 9m चा वर्ग इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ 2m स्क्वेअर इथे लिहायला आपल्याला 4m स्क्वेअर प्लस 3 दुने 6, 6 दुने 12 12m अगेन प्लस 3 स्क्वेअर इज 9 अगेन. ओके, आता पुढे बघा 4 मायनस 12m प्लस 9m स्क्वेअर इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन करायचे 3 आतमध्ये बघा, 3 चौक 12 प्लस 12 36 36m आणि 9 3 27. ओके, सगळे एका बाजूला आणायचे आणि त्यांचे कॅल्क्युलेशन्स करायचे. आता 12m स्क्वेअर आणि हा 9m इथे आल्यानंतर मायनस होईल, म्हणजे बघा 12 मायनस 9 डायरेक्ट लिहितो मी, जागेवर होईल डायरेक्ट लिहितो बघा. 12 मायनस 9 ते लिहिता 3m स्क्वेअर, इथं 36m आहे आणि मायनस 12m इकडे प्लस होईल, 36 प्लस 12 48m. इथं 27 आहे आणि हे 4 इकडे मायनस होतील, म्हणजे 27 मायनस 4 इज 23 इज इक्वल टू 0. आले लक्षात सर्वांच्या. ओके, बघा पुन्हा एकदा 12 मधून 9 गेले, 3 दिले, 36 प्लस 12 48 आणि 27 वजा 4
हे किती लिहिले 23. ओके, आता हे तुमचं झालं ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजेच इन द टर्म ऑफ m. पण आपल्याला जे इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे ते पासिंग थ्रू द ओरिजिन आहे आणि ज्यावेळेस लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असते त्यावेळेस y इज इक्वल टू काय असतं mx असतं आणि म्हणून आपण त्या ठिकाणी रिक्वायर्ड इक्वेशन असं लिहू शकतो बघा. रिक्वायर्ड इक्वेशन काय असेल तर m च्या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला y इज इक्वल टू mx झालं. पण ऑक्झिलरी इक्वेशन वरून रिक्वायर्ड इक्वेशन लिहायचं असेल तर आपण काय करणार m इज इक्वल टू y अपॉन x लिहिणार. का लिहिणार असं कारण y इज इक्वल टू mx हा x इकडे मल्टिप्लाय करावा लागेल मग तुमचं इक्वेशन पासून टू ओरिजिन होईल. ठीक आहे, मग रिक्वायर्ड इक्वेशन इथे कसं येणार 3 m च्या जागेवरती काय लिहायचं y अपॉन x कारण का लाईन पासून टू ओरिजिन बघा मग प्लस 48m म्हणजे y अपॉन x प्लस 23 इज इक्वल टू 0. ओके, बघा इथं 3 y स्क्वेअर डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 48 y अपॉन x प्लस 23 इज इक्वल टू 0. त्याला जर आपण रिअरेंज केलं म्हणजे x स्क्वेअर ने थ्रूआउट मल्टिप्लाय केलं तर हेच इक्वेशन आपल्याला अशा प्रकारे मिळेल. इथं x आहे आणि इथं काहीच नाही. आपण थ्रूआउट इक्वेशनला x स्क्वेअर ने गुणू मग हेच इक्वेशन कसं मिळेल बघा. इथं आहे 3y स्क्वेअर डिवाइडेड बाय x स्क्वेअर त्याला x स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा तिथं फक्त 3y स्क्वेअरच आहे प्लस 48 इथं एक x आहे एका x ला एक x कॅन्सल होईल म्हणजे इथं x आणि इथं y आहे तसंच राहील आणि प्लस 23 x स्क्वेअर मिळेल इज इक्वल टू 0. याला जर आपण रिअरेंज केलं अगेन तर ते आपण असं लिहू शकतो 23x स्क्वेअर प्लस 48xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. फक्त शेवटची स्टेप व्यवस्थित लक्षात घ्या. इथं थ्रूआउट इक्वेशनला काय करायचं तुम्हाला x स्क्वेअर ने मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, लक्षात आलंय का तुमच्या सर्वांच्या. मी पुन्हा एकदा सांगतोय लक्ष देऊन बघा. आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशनचा स्लोप कॅल्क्युलेट करायचा आहे त्याला m2 म्हणायचं आहे. ज्या लाईन सोबत आपल्याला अँगल दिलाय त्या लाईनचा स्लोप हा m मानायचा आहे आणि tan थीटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. tan थीटाचा फॉर्म्युला हा m1 m2 डिवाइडेड बाय 1 m1 m2 हा वापरायचा आहे. कारण अँगल बिटवीन टू लाईनचा फॉर्म्युला आहे हा. दोन फॉर्म्युला आपल्याकडे आहे ज्यावेळेस कंबाईन इक्वेशन दिलेलं असेल त्यावेळेस आणि ज्यावेळेस सेपरेट लाईन दिलेलं असेल त्यावेळेस. इथं सेपरेट लाईन्स आहेत म्हणून आणि त्यावरून इन द टर्म्स ऑफ m तुम्हाला इक्वेशन मिळेल तर आपण ऑक्झिलरी इक्वेशन म्हणतो. इथं बघा हे इक्वेशन आपल्याला मिळालं आहे ऑक्झिलरी इक्वेशन आणि ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये m इज इक्वल टू y अपॉन x किंमत टाकायची कारण लाईन्स पासिंग टू द ओरिजिन तुम्हाला विचारलेले असतात. ठीक आहे, आणि म्हणून मग जे सॉल्व्ह करून उत्तर मिळेल ते तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन असेल. आलं लक्षात सर्वांच्या. व्यवस्थितपणे हे नोट करून घ्या आणि इथं कॅल्क्युलेशन स्टेप वाढवा. ठीक आहे, हे इकडे मायनस वगैरे जे केले ते व्यवस्थित तुम्ही तिथे लिहून घ्या. ठीक आहे मॅडम. विद्यार्थी मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 6 काय दिला आहे आपल्याला बघा. इफ द अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is equal to the angle between lines represented by 2x square minus 5xy plus by square is equal to 0 then show that एवढं आपल्याला आणायचं आहे. ठीक आहे, आपल्याला एवढं प्रूफ आणायचं आहे. क्वेश्चनचा अर्थ काय एकदम सिंपल. ह्या ज्या लाईन दाखवलेल्या आहेत x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 या लाईनचा जो काय अँगल असेल तो या 2 नंबरच्या लाईनच्या अँगल एवढा असेल. असं जर असेल तर हे प्रूव्ह करा. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे अँगल बिटवीन द लाईन्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला. ठीक आहे, ओके. मग आपण काय करू तर x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 या लाईनचा अँगलचा फॉर्म्युला लिहूया. त्यानंतर या लाईनचा सुद्धा अँगलचा फॉर्म्युला लिहूया. ते दोन एकत्र दाखवायचे आणि आपल्याला प्रूफ करायचं. ठीक आहे, मग बघा गिवन लाईन्स x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 बरोबर आहे. मग we know that
angle between the line, angle between the line is काय असतो तर सिंपल आहे tan theta is equal to 2 into root of h square minus ab divided by a plus b. ठीक आहे आलं लक्षात तुमच्या फक्त फॉर्म्युला लिहिलाय. ओके नाउ लाइन्स गिवन. ओके आपल्याला जी लाइन दिली दुसरी त्याचं इक्वेशन काय 2x square minus 5xy plus 3y square is equal to 0. आता यावरून a 2h आणि b ची किंमत द्यायची पुन्हा tan थीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची. मग इथं हे जर आपण कंपेअर केलं x square plus 2hxy plus by square is equal to 0. ओके तर आपल्याला काय मिळत आहे a ची किंमत किती आहे 2, 2a ची किंमत किती आहे -5 आणि b ची किंमत किती आहे 3. ठीक आहे मग अँगल बिटवीन धीस लाइन्स आपण पुन्हा कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे मग बघा therefore angle between 2x square minus 5xy plus 3y square is equal to 0 is tan theta is equal to again 2 into root of h square. पण इथे h ची किंमत किती आहे 2h is equal to -5 म्हणजे h is equal to किती झालं -5/2. ती किंमत इथे टाकून द्यायची 2 into root of h square म्हणजे 5 divided by 2 bracket square h square minus ab असतं बघा काय असतं मायनस ab असतं. मग इथं a ची किंमत किती 2 आणि b ची किंमत किती 3. सो h square minus a into b divided by a plus b म्हणजे 2 plus 3. आलं लक्षात तुमच्या मी फक्त काय केलंय a 2h आणि b ची किंमत कॅल्क्युलेट केली आणि ती tan थीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केली. ओके मग आता पुढे कसं होईल बघा ते 2 into root of 5 चा वर्ग 25 divided by 4 square सॉरी 2 square म्हणजे 4 येईल आणि 3 दुने 6 टोटल डिवाइडेड बाय 2 plus 3 2 अधिक 3 5 होईल. येथे लक्षात सगळ्यांच्या पुढं tan theta is equal to 2 in root of हे 4 ने इकडे गुणा 25 होता 6 चौक 24 डिवाइडेड बाय किती झाला 4 टोटल डिवाइडेड बाय 5. एकदम सिंपल सरळ आहे बघा. पुढे tan theta is equal to 25,024 1 1/4 चं स्क्वेअर रूट घ्यायचं ते किती येतं 1/2 डिवाइडेड बाय बघा 25,024 1 झालं 1/4 त्याचा स्क्वेअर रूट घेतला आपण 1/2 डिवाइडेड बाय 5 म्हणजे काय मिळते आपल्याला इथं 2 ना 2 जर कॅन्सल झाले तर tan theta is equal to काय मिळालं 1/5 मिळालं. आता पहिलं जे इक्वेशन आपल्याला दिलं होतं त्याचा अँगलचा फॉर्म्युला हा आहे. दुसरं जे इक्वेशन दिलं त्याचा अँगल 1/5 मिळाला आणि आपल्याला समजा जर आपण त्याला इक्वेशन 1 म्हटलं आणि इक्वेशन 2 म्हटलं तर आपल्याला काय दिलंय की दोन्ही अँगल काय आहेत सेम आहे. म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन काय असलं पाहिजे सेमच असलं पाहिजे. येथे लक्षात सर्वांच्या आणि म्हणून आपण फ्रॉम 1 and 2 म्हणू शकतो किंवा गिवन काय दिलं अँगल बिटवीन टू लाईन्स आर सेम आणि म्हणून आपण काय लिहिणार बघा ओके 2 into root of h square minus ab divided by a plus b is equal to 1/5. आलं लक्षात सर्वांच्या ओके. आता पुढे फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे बघा कसे कॅल्क्युलेशन्स होतात अगोदर इथपर्यंत नोट करून घ्या.
आता यापुढे कॅल्क्युलेशन्स बघा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करूयात आपण. काय करूयात, मॉड घालवण्यासाठी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करूयात. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं तर तिथं आपल्याला लिहिता येईल 2 into root of h square minus ab divided by a plus b ब्रॅकेटचा वर्ग बरोबर 1/5 ब्रॅकेटचा वर्ग. ओके, आता स्क्वेअर करायचा आहे. 2 चा वर्ग बघा किती 4 h स्क्वेअर मायनस ab रूट मध्ये आहे, त्याचा जर वर्ग केला तर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. म्हणजे तिथे h स्क्वेअर मायनस ab डिवाइडेड बाय बघा a plus b ब्रॅकेटचा वर्ग होईल. ओके, इज इक्वल टू 1/5 1 चा वर्ग 1 आणि 5 चा किती होईल 25. ठीक आहे. आता इथे जे डिवाइड आहे ते इकडे मल्टिप्लाय होतील, इथे जे डिवाइड आहे ते इकडे मल्टिप्लाय होतील. मग 25 ने इकडे बघा 25 into 4 in bracket h square minus ab is equal to a plus b ब्रॅकेटचा वर्ग ने इकडे मल्टिप्लाय करा. सो ते होईल 1 into a plus b ब्रॅकेट स्क्वेअर 25 चौक 100 इज इक्वल टू a प्लस b ब्रॅकेटचा वर्ग. बघा आपल्याला हेच प्रूव्ह आहे म्हणून विचारलं होतं. आलं लक्षात सर्वांच्या? हेच प्रूव्ह एकदम सिंपल होतं. 2 अँगल सेम दिले होते, 2 अँगल सेम दिल्यामुळे आपण पहिल्याचा अँगल कॅल्क्युलेट केला tan θ, दुसऱ्याचा अँगल कॅल्क्युलेट केला tan θ. तर इक्वेशन 1 आणि 2 म्हटलं ते 2 काय केले इक्वेट केले आणि इक्वेट केल्यानंतर जे काय पुढे कॅल्क्युलेशन करून उत्तर येत आहे तेच तुमचं काय आहे प्रूफ आहे. ओके, राईट डाऊन. बघा सिंपल क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व्ह करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता 7 नंबर क्वेश्चन या एक्सरसाइज मधला शेवटचा क्वेश्चन आहे. व्यवस्थित लक्ष देऊन बघा काय दिलाय. एक्सरसाइज 4.2 मधला शेवटचा क्वेश्चन. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स passing through origin, each of which making an angle 60 degree with y axis. आपल्याला कंबाइंड इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे ज्या लाइन्स 60 डिग्री अँगल बनवतात y ऍक्सिस सोबत. ठीक आहे, मग आपण काय करूया क्वेश्चन समजण्यासाठी कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करूया. समजा हा x ऍक्सिस आहे आणि हा y ऍक्सिस आहे. ठीक आहे, इथं ओरिजिन आहे. आपल्या ज्या लाइन्स आहेत त्या लाइन्स y ऍक्सिस सोबत 60 डिग्री अँगल बनवतात आणि पासिंग टू ओरिजिन देखील आहे. समजा पहिली लाइन ही आहे L1, ही y ऍक्सिस सोबत 60 डिग्री अँगल बनवली आहे. आपल्याला स्लोप काढण्यासाठी x ऍक्सिस सोबतचे इन्क्लिनेशन माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर, पण समजा ही L1 लाइन 60 डिग्री अँगल बनवते, पण आपल्याला कंबाइंड इक्वेशन मध्ये किती लाइन्स असल्या पाहिजे 2. मग दुसरी जी लाइन आहे ती देखील y ऍक्सिस सोबत 60 डिग्री अँगलच बनवत आहे. ती कदाचित अशा प्रकारे असेल, पण आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दिलेलं नाही. ठीक आहे, ती लाइन मी L2 मानतो. मग बघा जर L1 ही लाइन y ऍक्सिस सोबत 60 डिग्री अँगल बनवत असेल तर ती लाइन ही x ऍक्सिस सोबत 30 डिग्री अँगल बनवेल. बरोबर का? आणि L2 लाइन y ऍक्सिस सोबत 60 डिग्री अँगल जर बनवत असेल तर ती L2 लाइन x ऍक्सिस सोबत एवढा म्हणजे 90 + 60 अँगल बनवेल. येते लक्षात तुमच्या? ओके, मग आपण काय म्हणू शकतो बघा, लेट L1 and L2 lines making an angle 60 degree with y axis as shown. आपण दाखवले का? ठीक आहे, मग आता बघा as L1 making angle 60 degree with y axis, as L1 making angle 60 degree with y axis, then its inclination with
x axis is 30 degree. Am I correct? L1 जर 60 डिग्री अँगल बनवते आहे y axis सोबत तर x axis सोबत त्याचं इंक्लिनेशन किती झालं 30 डिग्री. Therefore slope of L1 स्लोप ची डेफिनेशन बेसिक काय आहे tan थीटा. मग स्लोप ऑफ L1 काय होईल tan ऑफ थीटा. मग मी समजा L1 चा स्लोप हा m1 मानतो tan 30 येते का लक्षात. मग tan 30 जर असेल तर m1 बरोबर आपल्याला काय मिळेल tan 30 ची किंमत किती असेल इथेच लिहितो बघा मी m1 is equal to tan 30 is 1/√3 येते लक्षात. Therefore equation of L1 line passing through the origin आहे आणि origin मधून जर लाईन जात असेल तर इक्वेशन ऑफ लाईन काय असतं y is equal to mx. आपल्या लाईनचा स्लोप जर m1 मानला तर y is equal to m1x होईल. म्हणजे हेच y is equal to 1/√3 x म्हणता येईल आपल्याला. आणि पुढे जर कॅल्क्युलेशन्स केले तर √3 इकडल्या बाजूला जाऊन मल्टिप्लाय होईल. म्हणजेच √3y is equal to x. बरोबर आहे का. √3 ने इकडे मल्टिप्लाय केलं बघा पुढे. Therefore रिअरेंजमेंट करायची आहे. सो x हे √3y इकडल्या बाजूला न्या ते मायनस लिहिता येईल -√3y is equal to 0. इक्वेशन 1 सपोज. आपल्याला जे कंबाईन इक्वेशन काढायचं आहे त्यामध्ये लाईन L1 जी आहे 60 डिग्री अँगल बनवलेली विथ y ऍक्सिस त्याचं इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केलं. आता आपण L2 लाईनचा विचार करूया. ओके. आणि नंतर त्याचं काय करायचं आपल्याला कंबाईन इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं. बघा मी इथेच लिहितो नाव L2 line making angle 60 degree with y axis as shown. ठीक है दाखवलंय आपण. Therefore it makes किती डिग्री अँगल बनतोय बघा 30 60 प्लस 60 म्हणजे हा जर विचार केला तर हा 90 प्लस 60 150 डिग्री अँगल विथ x ऍक्सिस. बरोबर का. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं 150 डिग्री अँगल. Therefore slope of L2 काय असेल tan थीटा 2 समजा. आपण हा जो अँगल आहे त्याला काय म्हणू थीटा 2 म्हणू. मग काय होईल स्लोप दुसरी लाईन आहे स्लोप m2 मानला. सो tan ऑफ 150 डिग्री म्हणजेच स्लोप किती होईल 150 180 मायनस 30. ठीक आहे. म्हणजेच काय निगेटिव्ह 30 म्हणजेच 150 किती झाला -1/√3 हा झाला स्लोप ऑफ लाईन दिस L2 लाईन. ओके. मग बघा स्लोप माहिती झाल्यानंतर इक्वेशन ऑफ लाईन L2 y is equal to काय म्हणणार आपण m2x. मग पुढे y is equal to m2 ची किंमत किती -1/√3x. आता हा जो √3 आहे पुन्हा एकदा इक्वेशन मल्टिप्लाय करा. Therefore √3y is equal to -x. माइनस इक्वेशन प्लस होईल. Therefore हेच इक्वेशन x plus √3y is equal to 0 इक्वेशन 2. आता बघा मित्रांनो आपल्याला इक्वेशन 1 मिळालं आणि इक्वेशन 2 मिळालं म्हणजे दोन्ही लाईनचे इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत. फक्त त्यांचं आपल्याला काय करायचं कंबाईन इक्वेशन बनवायचं. कंबाईन इक्वेशन म्हणजे नेमकं काय तर त्या दोन इक्वेशन्स आपल्याला काय करायचं गुणाकार करायचा. इथपर्यंत व्यवस्थित लिहून घ्या आणि यापुढे काय करायचं ते तुम्हाला जमेलच पण तरी देखील आपण काय करूया सॉल्व्ह करूया. इथपर्यंत नोट करा. बघा इक्वेशन 1 आणि 2 वरून फ्रॉम इक्वेशन 1 and equation 2 combine equation is काय करायचं आपल्याला combine equation काढायचं.
काय आलं इक्वेशन 1 आणि 2 x मायनस रूट 3y पहिले इक्वेशन तुमच्याकडे दिलेलं आहे बघा आणि दुसरं आलं होतं x प्लस रूट 3y इज इक्वल टू काय होईल 0. इक्वेशन 1 आणि 2 मधून कंबाईन इक्वेशन आपण लिहिलं. इक्वेशन 1 आणि 2 तुमच्याकडे आहेत बघा. ठीक आहे. मग आता a मायनस b a प्लस b च्या फॉर्म मध्ये आलं. a मायनस b a प्लस b जर असेल तर आपण त्याचं उत्तर हे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर घेतो डायरेक्ट. मग इथे a ची किंमत आहे x आणि b ची किंमत आहे रूट 3y. मग काय होईल बघा. देअरफॉर पहिल्याचा वर्ग म्हणजे a स्क्वेअर मायनस रूट 3y त्याचा वर्ग इज इक्वल टू 0. म्हणजेच x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल 0. हे झालं तुमचं कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स. अंडरस्टूड यू ऑल. बघा एकदम सोपं. पहिल्या लाईनचं इन्क्लिनेशन दिलं, दुसऱ्या लाईनचं इन्क्लिनेशन दिलं y ऍक्सिस सोबत, त्याच्यावरून आपण x ऍक्सिस सोबतचं इन्क्लिनेशन आणलं, त्याच्यावरून त्याचे स्लोप्स दिले, स्लोप वरून इक्वेशन आणि इक्वेशन वरून कंबाईन इक्वेशन. अंडरस्टूड यू ऑल. ओके. हे त्याचं कंबाईन इक्वेशन आलं. अशा प्रकारे बघा आपण एक्सरसाइज 4.2 कंप्लीट केलेला आहे. तुम्ही व्यवस्थित प्रत्येक न्यूमेरिकल बघा आणि वेळोवेळी आपल्या ऍपवरती आपण ज्या टेस्ट घेतो आहोत त्या सिरियसली देत जा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसोबत देखील शेअर करायला विसरू नका. थँक्यू.